क्लायमेट असं चांगलं असेल ना तर सिसूला जाऊ आपण, कॅम्पच करू डायरेक्ट. जसे पहाड चालू झालेत ना आता डोंगर झाली, मॅगी चालू द्यायची. स्टे हेल्दी. स्टे हेल्दी. 2 मिनिटं पहिला चिप्स खाल्लेत. मनाली अजून 100 किलोमीटर आहे आणि आम्ही अडकलो इथं. लँडस्लाईड झालंय बहुतेक. चुकी केली आपण. चुकी नाही केली आपण. बापरे. आणि खरं सांगायचं तर आहे ना, म्हणजे धाकधूक होती की इथं पाठवतील का आपल्याला तिकडे. एक पण गाडी आमच्या बरोबर नाहीये. येस. फक्त मनाली पासून एकटीच आपली गाडी आहे की वर येते. बाकी सगळे खाली येणाऱ्या आहेत, इकडनं येणाऱ्या आहेत रोहतांगवरनं. तो मला डाऊट होता. आणि आज मित्रांनो मी गाडी चालवणार आहे. चला चला आवर, चला जा मागे जाऊन बस. सगळं सेटअप झालंय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा शाळेत नवीन व्लॉग मध्ये. आता मी मागं बसते नाही तर पप्पा ओरडतील. गाडी कोण चालवते. चला बसा. मागच्या पॅसेंजरनी मागे बसण्याची कृपा करावी, पुढच्या पॅसेंजरनी पुढे बसावी. आणि कोण मागं नाही येत. जो माणूस ड्राईव्ह करतोय त्याने ड्राईव्ह करावी अशी विनंती आहे आम्हाला. आणि मित्रांनो, काल आपण फ्यूल भरलं. साधारण 150 किलोमीटर होतं चंदीगड. आणि मला झोप आली होती म्हणून मी त्या फ्यूल भरलं ना, त्याच पंपावर त्या एक म्हणजे मुलं होती, त्यांना रिक्वेस्ट केली. तर म्हटलं झोपा बिंदास, काय प्रॉब्लेम नाही, फक्त आमच्या इथं खूप मच्छर आहे. सो आम्ही काचावर घेऊन जरा झोपायचा प्रयत्न केला. एक 5 मिनटं पॉवर नॅप घेतला आणि असं वाटलं यार बास झाला, आता चला आता आपण जाऊ डायरेक्ट, थोडं फ्रेश वाटायला लागलं तर. सो आम्ही डायरेक्ट चंदीगडला आलो. चंदीगड म्हणजे आउटस्कटला आहे चंदीगडच्या. 12 वाजता आम्ही पोहोचलो. 12:30 वाजता आम्ही म्हणजे फ्रेश होऊन वगैरे झोपायला घेतलं. आणि सकाळी मॅटर झालाय, काल आम्ही जे बर्गर खाल्ले ना, तर थोडं तिला जरा प्रॉब्लेम झाला त्याचा. वक्का वक्का ओय हे. सो तिला म्हटलं होतं काय करायचं, आराम करायचं का आजचे दिवस. ते म्हटले नाही मी एकदम फ्रेश आहे, उलट बरं झालं सगळं ते नाही का टॉक्सिक बाहेर पडलं सगळं. सो चला आता निघूयात. 10:15 झालेत. मनाली इथून 350 किलोमीटर आहे. सो चला अख्खा दिवस जाणार आहे. अख्खा दिवस जाणार आहे. सो चला निघूयात. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. फ्रूट्स घेतलेत. म्हटलं आज आहे ना फ्रुट्सच खावेत. काल पचन झालं नाहीये ना, तर म्हटलं मला ती रिस्क घ्यायची नाहीये की काहीतरी वेगळं खाऊन. आपण दुपारीच थांबून येतं बाळा 12 वाजता खायला. जाऊ दे फ्रुट्सच खाऊ. चालेल काय नाही. ऍपल घेतलेले आहेत आणि हे द्राक्ष पण घेतलेली आहेत. तसंही ट्रॅव्हलिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय बरं का पाचनाचा. आणि पहिल्यांदा झालाय म्हणजे एवढ्या वर्षात. हा मला मागे व्हायचा, खूप वर्षापूर्वी व्हायचा, पण आता काल एवढा झाला ना, मला माझी चिडचिड पण होत होती. मी आता जेवायला थांबलोय. बघू आता मिळतंय का, काय होतंय. काय मॅगी ब्रेड ऑमलेट चालेल. मॅगी खाई. काय मॅगी इथूनच सुरुवात कर तुझी मॅगी. एक मॅगी करतो और 2 ब्रेड ऑमलेट. जैसा लगेगा वैसा बोलतो. चला आता आमच्या दोघांना आम्ही ब्रेड ऑमलेट सांगितलं आणि शुभाला मॅगी सांगितली आहे ॲज ऑलवेज. आणि इथूनच त्याची मॅगी चालू झाली. एवढं हळू असं बोल. एवढं हळू नाही. आता आम्ही घाट चालू केलाय, म्हणजे चढायला. फुल मोठा घाट आहे. आता आपल्याला जवळजवळ 5-6 तास लागतील वर जायला, मनालीला जायला. जेवणाचा स्टॉप घेतला आहे कारण सकाळपासून कोणीच काही खाल्लेलं नाही आहे.
ॲपल खाल्लेत. ॲपल घेऊन आले होते ना मी, तर मग सगळ्यांनी एक एक ॲपल खाल्लाय. मी थोडेसे जरा बरं वाटते, कालपेक्षा बरं वाटते, खूप बरं वाटते. स्ट्रॉंग नाही मम्मी, स्ट्रॉंग नाही. मी स्ट्रॉंग नाहीये. नाहीये अरे, पोटाचा त्रास झाल्यावर माणूस काय करणार ना? नाही पोटाला उलटा सीधा खाल्लं. अरे पण पोटाला त्रास झाल्यावर काय करणार माणूस उलटं ना? सीधं आपण खाल्लं काय तू, हे का आपण काय उलटा पुलटा खाल्लंय तू. नाही का रे. शक्यतो आम्ही आज मनालीमध्ये पोहोचणार आणि मनालीमधून आम्ही शक्यतो आम्हाला असं वाटतं की आम्ही सिसूला जाणार आहे. नाही सिसूला जाऊ आपण डायरेक्ट आज. हां जर क्लायमेट असं चांगलं असेल ना तर सिसूला जाऊ आपण, कॅम्पच करू डायरेक्ट. आता जसे पहाड चालू झालेत ना, आता डोंगर झाली, मॅगी चालू त्याची आली का अशी मॅगी. खूप कमी क्वांटिटी. हा मग ठीक आहे ना, अशीच असणार आहे. त्याच्यात पण साठ. कशी आहे? एकदम बाळ. मस्त आहे ना. ऑमलेट पण आलेला आहे. आणि आता तर चांगला आहे ना. चांगलं आहे. कॅम्पिंग मध्ये पण मजा येईल. यस. कॅम्पिंग मध्ये उलट आपण आपल्या पद्धतीने बनवणार मस्त. चला मस्त आता खाऊन घेतो आणि मग बोलू आपण जाताना. आता प्रवासात मस्त घाट चालू झालेला आहे आणि मस्त थंड वातावरण आहे. मस्त अशी वारूची झुळ किती आहे ना, वारूची वाऱ्याची थंडी. AC मुळे ना असं झालंय, जड झाली जीभ. थंडी चालू पण नाही झाली यांची, जीभ आता जड झाली. आणि मस्त आम्ही घाटात आता ब्रेड ऑमलेट खातोय. वार कुठला आहे काय माहित नाही, जाऊ दे. क्या रेड पण भारी दिसते. पण डेडली लुक नाही दाखवत. ब्लॅक कसा खुखार बगीरा. अरे तर मित्रांनो अजूनही मनाली आहे ना 160 किलोमीटर आहे आणि आम्ही इथं थांबलोय आणि वाजलेत आता 2:30. काय झालं एवढं टर्न मारून ट्विस्ट वगैरे मारून आहे ना. हा पहिलं तू जा मग मी बोलतो. टर्न आणि ट्विस्ट मारून आहे ना फार वाट लागली आहे. म्हटलं जरा एक ब्रेक घ्यावं. कॅमेरा चालू केला आणि लगेच ट्रक चालू झाल्या. शुभा बसला इथं अमृता आणि इथे मस्त रे सर निसर्गरम्य परिसर आहे. मोरांचे आवाज येतात एवढ्या दुपारचे पण अतिशय मस्त. अजून एक बर्डचे कावळा. अमृता एका जागेवर स्तब्ध. पप्पा 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 आता मी असंच येतो इथं बसून. चला गाडीवर बसा गाडी. येडा बिडा आहे काय. असली सुंदर नदी आहे ना. आता ती नेमकं मी खाली आले आणि तेव्हा तुम्हाला दाखवतीये. परत दाखवूया आपण. थोडं पुढे गेलं ना, मला वाटतं ह्या पुलावरून आपल्याला जावं लागणार आहे, तेव्हा मग दाखवते. ओ मस्त एकदम स्वच्छ पाणी. हिमाचल प्रदेश आणि खूप बघा ना किती छान मस्त असं हिरवळ दाटलेली आहे. आणि हे बघा मग अशी हे फुलं दाखवायची होती मला तुम्हाला, पण ही मग अशी कॅमेरा ऑन करता करता निघून पण गेली. हे कसलं भारी आहे ना. मंडी सुंदर नगर 20 आहे. हा मंडी तिथून पुढे मंडी 43 आहे. हा तेच. ओय 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 ओ हेअरपिन बेंड. अरे लवासा वाटलं मला. अजून एक आहे, अजून एक आहे. तर मित्रांनो आता 4 वाजलेत आणि मनाली अजून 100 किलोमीटर आहे आणि आम्ही अडकलो इथं. लँडस्लाईड झालंय बहुतेक, सो क्लिअर करतात येत बहुतेक ट्रॅफिक. पलीकडच्या गाड्या सोडलेल्या आहेत वरच्या लेननी. बघू आता इकडच्या सोडतात आहेत का. आम्ही गेले 10 मिनिटं आले इथं थांबलोय. अरे आपल्यामुळे ना मागे पण आपले येऊन थांबलेत लोक. हा मग तेच ना. नाही पण मला असं वाटतंय ना पलीकडून वरतून सोडतात आहेत गाड्या बघ. वरून ते सोपं पडेल, नाही तर परत जाम होईल. आम्हाला काय वाटलं माहिती का, आम्ही काय इकडून आलो, आम्हाला असं वाटलं हे लोक मागे आहे ना असा टर्न होता, हे लोक म्हटलं त्या रेस्टॉरंट मध्ये गाड्या लावण्यास नाही का तिथं जागा नव्हती म्हणून थांबले असतील म्हणून इकडून घातली. सोडून गाड्या तेव्हा तिकडून गेली. आणि मित्रांनो 10 मिनिटात अरे परत थांबवलंय.
अशा ओ तेरी अशा प्रकारे परत एकदा थांबवलेलं आहे आणि आम्ही इथे थांबलेलो आहे. बोट होतोय आणि ते बटाटे घेऊन चाललेले आहे बघ ट्रक. त्या ट्रक मध्ये ना असे बरोबर मोठे मोठे दगड होते सेम बटाट्यांचे नाही का आकाराचे. मला ती अमृता लढलं एखादा घेऊन गेलो ना पॅंगॉंगला सगळ्यांना बटाटा वडा होईल दगडांचा. अरे बापरे सगळीकडून गाड्या यायला लागलेल्या आहेत आता बहुतेक सोडलेलं आहे. मित्रांनो आम्ही बोर झालो की असं कधी कधी बोलतो. प्लीज. ओ माय गॉड पलीकडूनच्या गाड्या चालल्यात यार. आपण इथे अडकलोय. चूक केली आपण. अरे चुकी नाही केली आपण. थोडी. बरोबर आलोय आपण. अरे बटाटे खाली होत ते. मित्रांनो हे बघा बटाटे खाली होतात येत. गोटेत गोटे. हे बघा बटाटा पडला ते बघा सेम टू सेम एकदम सेम टू सेम. ए थांब तू इथंच. पुढे चालला बॉम्बे. तुझी गाडी बसणार आहे का तिथं बॉम्बे? ओ माय गॉड व्हॉट अ जॅम मॅन. म्हणून ते 4 तास दाखवत 4 तास दाखवत. बरोबर आहे. शुभ आहे ना गेले अर्धा तास झालाय म्हणत होता पण थांबायला जागाच नव्हती तिथं. भेटला बाबा शेवटी. फायनली भेटला बाबा. आणि नारळ पिलेलं चांगलं पाणी की नाही बाबा? स्टे हेल्दी. हा स्टे हेल्दी. 2 मिनिटं पहिला चिप्स खाल्लेत आणि त्याच्या पहिलं मॅगी खाल्ली. काय कहर रस्ता आहे ना. कहर असं वाटतं लिटरली आहे ना त्या डोंगराच्या खालून आपण जातोय. हा मला जे खोदलंय ना त्याच्या शपथ दोन्ही बाजूनी दरी आहे ना. अफलातून आहे यार अफलातून. काय पुढून काय गाड्या आलेलं कळतच नाहीयेत. मित्रांनो राईट साईडला तुम्हाला आता टनेल दिसत नसेल. टर्न मारला ना आपण की समजेल बरोबर तुम्हाला. काय बनवलेत यार माहितीये का. काय मोठे प्रोजेक्ट आहे ते. जबरदस्त. हो जबरदस्त. आणि जर प्रोजेक्ट जर पूर्ण झाला ना खरंच सांगते की जो मनालीचा जो प्रवास आहे तो खूप सुखकर होणार आहे. कारण 180 किलोमीटरचे डायरेक्ट 110 किलोमीटर होतं ते. हो अरे तेच बोगद्यातून जाणार आहे आपण. वा 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 एकच नंबर. वाव जबरदस्त. क्या बात आहे. अरे हा ब्रिज कसला भारी वाटतोय ना. सही आहे. हे बघा हा समोर दिसतोय ना टनेल. जबरदस्त. वर आहे के आणि खाली. अरे खालून नाही आपण नाही जाणार. झाला नाहीये तयार. मला वाटलं लाईट लावल्या होत्या ना. मला असं वाटलं झालं असेल. नाही पण होईल. हो टनेल नंबर 11 आहे हा. म्हणजे 11वा टनेल झालाय. म्हणजे 10 असतील. आतापर्यंत किती झाले असतील म्हणजे. सहीच. हा तयार आहे. मागचे तयार नव्हते. बरोबर. चला आता डायरेक्ट आहे ना अटल टनेल मध्ये भेटू आपण. कारण काय एवढं ट्रॅफिक आहे ना. काय तुम्हाला नुसतं ट्रॅफिक काय दाखवू मी तुम्हाला. चला गाडी करतातच का चेक करतातच का. लाईट लाव रे शुभा. नमस्ते सर जी बोलिए. रुकना नहीं बीच में उड़े नहीं करना है. हाँ टनल में रुकना नहीं है. नहीं रुकेंगे. कैन खाली है. हाँ खाली है सब खाली है. थैंक यू. बहुत ठंड है. ठंड अभी तो गर्मी आ गई. गर्मी आ गई म्हणते ते. अशा प्रकारे अटल टनेल आलेला आहे. आणि आम्हाला ऍक्च्युली ना धाकधूक वाटत होती की सोडतायत की की नाही. सोडतात का नाही पण सोडलं त्यांनी. फक्त ते म्हटले टनेल मध्ये थांबू नका का. यस थांबायचं नसतं. ऑक्सिजन कमी असतो ना बाळा. आणि पुढून येणाऱ्या गाड्या ते म्हटले गरमी चालू आहे अभि. ये अटल टनेल मध्ये आलेलो आहे. बापरे. आणि खरं सांगायचं तर आहे ना म्हणजे धाकधूक होती की इथं पाठवतील का आपल्याला तिकडे. एक पण गाडी आमच्या बरोबर नाहीये. येस फक्त मनाली पासून एकटीच आपली गाडी आहे की वर येते. बाकी सगळे खाली येणारे आहेत. इकडनं येणारे आहेत रोहतांगवरनं. तो मला डाऊट होता.
नंबर क्रीम रोल आहेत पण हे असे क्रीम रोल नाही भेटत आपल्याकडे हो, मग वेगळेच आहेत विथ चहा. भारी आहे असे रबर टाईप नाही नाहीये आहेत rubber इझी मेल्ट होत आहेत हो. आणि ऍक्च्युली आहे ना नाव म्हणून एक गाव होतं मध्ये आम्हाला लागलं होतं मनालीच्या खूप अलीकडं तिथून मी हे सगळे क्रीम रोल वगैरे घेतले मला दिसलं बरोबर आवडले ते छान होते. आणि मित्रांनो आम्ही आहे ना ॲक्च्युली इथं सिसूमध्ये ना कॅम्पिंग करणार होतो पण झालं काय आम्हाला मनालीला खूप ट्रॅफिक लागलं सो त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला 9:30 वाजले. सो आम्ही इथं कॅम्प साईटवर आलो मी शोधून ठेवली होती म्हटलं प्लॅन बी पण ठेवावं कॅम्पिंग बरोबर जेणेकरून प्रॉब्लेम न होणार इमर्जन्सीला आपल्याला फटकन डिसिजन घेता येईल. सो आता नेमकं उशीर झाल्यामुळे ना जेवण काय त्यांच्याकडे नाही आहे सो ते म्हटले मॅगी ते खायला घालतो तुम्हाला. खूप प्रेमळ पोरं आहेत म्हणजे लिमिटच नाही आहे माहिती का. चहा बघितलं केवढा आणून दिलाय बघा भारी चहा आणि एक नंबर चहा आहे हो म्हणजे असा चहा आहे ना सकाळीच होता नाही मिळाला त्या ही आता आम्ही थोडा पिलाय म्हणून तो थोडा कमी दिसत असेल. हो माझा फुल भरलेला. सो आता मॅगी येते आणि तुम्हाला मी कॅम्प साईट वगैरे ना सगळं दुसऱ्या पुढच्या व्लॉगमध्ये उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की किती सुंदर आहे. मागं नदी वाहतीये आणि या बाजूला कॅम्प साईट आहे आवाज पण येतोय पाण्याचा. हे बघा तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात की आमचं टेंट कसं आहे. इकडून हे बघा इथून हे असं बाहेरचा नजारा आहे एंट्रन्स ह्या आणि ही अशी छोटीशी रूम आहे छोटीशी आहे पण मस्त आहे आणि कोझी होणार आहे कारण अंगावर बघा किती अंगावरचे दिलेत 1 2 4 6 दिलेत 6 दिलेत आणि अंगावरची अशी खेचाखेची नाही होणार अशी. आणि -3 डिग्री टेम्परेचर आहे आत्ता जे की -8 वर जाणार आहे पहाटे. सो धुराळा कॅम्पिंग होणार आहे आमची आज. कॅम्पिंग नाही होऊ शकत. सो चला आता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमचं हा एक्सपिरियन्स तुम्हाला म्हणजे बघून म्हणजे तुम्हाला पण थंडी वाजली असेल बहुतेक. तिथं पॅक झाली आहे पूर्ण. चला हे बघा मी असं लावलेलं मग डाकू अमृत सिंग. चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय हर हर महादेव. मॅगी येते दाखवतो मी तुम्हाला. हा मॅगी आली फायनली. चला पहाडो की मॅगी. पहाडो की मॅगी चांगलं गरम झालं मी तिथे बसले तर. काय झालं तुम्ही टेस्ट करा. टेस्ट नाही चांगलीच असेल चांगली असणारच आहे त्याला काटे चमचे नाही जाऊन दे काय प्रॉब्लेम नाही. गरम असं ना अशी मॅगीच खाल्ली नसेल शुभ तू. हा चला बाय बाय.